हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये धोंडी अण्णाने अवनीसाठी दारू सोडली आहे आणि अवनीसमोर हात जोडून अवनीची माफी मागितली की सुनबाई, मी तुला फसवणार होतो, मला माफ कर. त्यामुळे अवनीसुद्धा खूप इमोशनल झाली आणि मग अवनी रडायला लागली. कारण आज रक्षाबंधन आहे आणि अवनीला तिच्या भावाची महेशची आठवण येत होती. धोंडी अण्णा आणि संपूर्ण दांगट कुटुंब चक्क देशमानेंच्या घरी पोहोचलंय एकदम नवीन लुकमध्ये रक्षाबंधन साजरं करण्यासाठी. मग आता अवनीचं रक्षाबंधन साजरं होईल की नाही हे पाहायला खूप मजा येईल. हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच धोंडी अण्णा अवनीला चोरून चोरून दारू कशी पिता येईल याचा विचार करत असतो आणि मग त्यांच्या मित्रांनी त्यांना जी पिशवी दिलेली असते ही पिशवी धोंडी अण्णा उघडतात आणि या पिशवीतून दारूची बाटली काढतात आणि घराच्या मागच्या बाजूला जाऊन दारू प्यायची म्हणजे अवनीला कळणार नाही असा विचार करून धोंडी अण्णा घराच्या मागच्या बाजूला येतात. आता त्यांच्या हातामध्ये ही दारूची बाटली असते आणि त्यांचं अंतर्मनच त्यांच्याशी बोलत असतं, अरे आली हातात दारूची बाटली, पिऊन टाक. धोंडियांना म्हणतात, हो प्यायचीच आहे. पण दुसरं मन म्हणतं, नाही नाही, सुनबाईंना वचन दिलंय, नाही पिऊ शकत. तर त्यांचं अंतर्मन म्हणतं, अरे पहा, ती दारूची बाटली तुझ्याकडे किती प्रेमाने पाहतीये आणि तू तिचा असा अपमान करणार का? धोंडियांना म्हणतात, नाही नाही, दारूच्या बाटलीचा अपमान नाही करू शकत, दारूचा अपमान नाही करू शकत. अंतर्मन म्हणतं, अरे किती वर्षांचा याराना आहे तुमचा. धोंड्यांना म्हणतात, खरे खरे, खूप वर्षांचा याराना आहे. मग अंतर्मन म्हणतं, फक्त झाकण उघडून वास तर घे. धोंड्यांना या चपटीचं झाकण उघडून त्याचा वास घेतात आणि हा वास त्यांना खूप आवडतो, जगातील सर्वात सुंदर सुगंध. धोंड्यांना म्हणतात, गेला देठापर्यंत गेला, पोटाच्या बेंबीपर्यंत वास गेला. धोंड्यांना भलतेच खुश होतात. आता दारू प्यायची हे त्यांचं जवळपास ठरलेलं असतं, परंतु एक मन सांगतं पी, दुसरं मन सांगतं नाही, सुनबाईंना वचन दिलंय दारू प्यायची नाही. त्यांचं हेच कन्फ्युजन सुरू असतं आणि इकडे अवनी ही धोंडी अण्णांना शोधत असते. धोंडी अण्णा त्यांच्या जागी नसतात. मग अवनी बाहेर पाहते, बाहेर पण दिसत नाही. ती बाहेरून पाहते, धोंडी अण्णा बाहेरसुद्धा नसतात. इकडे धोंडी अण्णा दारू पिऊ की नको, पिऊ की नको, सुनबाईला वचन दिलंय पण दारूशी भांडण करायचं नाही, दारूला नाराज करायचं नाही, हा सुद्धा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. आणि मग अवनी ही किचनमध्ये येते. किचनमध्ये धोंडी अण्णा नसतात, त्यामुळे अवनी ही घराच्या मागच्या बाजूस येते. अण्णा अण्णा आवाज देत असते. धोंडी अण्णाला हा आवाज येतो आणि त्यांच्या डोक्यावरच टॉवेल लटकवलेला असतो. धोंडी अण्णा हा टॉवेल हातात घेतात, दारू लपवतात. अवनी विचारते, काय करता अण्णा? तर धोंडी अण्णा म्हणतात, बाटली. अवनी विचारते, बाटली? कोणती बाटली? अण्णा म्हणतात, बाटली म्हटलो का? नाही नाही, बादली बादली, बादली घ्यायची होती ना, मला बादली म्हणून बादली म्हटलो. अवनीला कन्फ्युजन होतं की अण्णा बाटली म्हटले की बादली म्हटले. आणि इकडे आपला पानू हा गॅरेजवर काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यात पायली तेथे येते आणि गाणं गात असते, मुझे तुमसे है कितने गिले, तुम कितने दिन बाद मिले, बोलो इतने दिन क्या किया, क्या किया क्या किया. आणि पाण्यातला म्हणतो, काही नाही केलं, खूप त्रास दिला, खूप त्रास दिला, तू खूप त्रास दिला मला. तर पायल त्याला विचारते, खरंच तू माझी आठवण काढत होता ना? मला तर तुझी खूप आठवण येते. तर पानू सांगतो, मला तुझी आठवणच येत नाही, उलट तू येथे माझं डोकं खायला येते. पायल खूप चिडते आणि म्हणते, किती कठोर आहेस रे तू, मी तुझ्यासाठी इतकी मरते आणि तुला त्याचं काहीच देणं घेणं नाही आहे. आणि तू मला वचन दिलं होतं की तू त्या डुबरी, त्या डॉलीबरोबर तू ब्रेकअप करशील, तू ते ब्रेकअप कधी करणार आहे सांग मला. तर पाण्या एकदम सिरियस होऊन सांगतो, पाहिले तुला खरं खरं सांगतो, मी खूप विचार केला या गोष्टीबद्दल, पण नाही, नाही जमणार मला, मी डॉलीशी ब्रेकअप नाही करू शकत. पायल खूप चिडते आणि म्हणते, लाज नाही वाटत का तुला? दिलेला प्रॉमिस मोडतोस. मी तुझ्यासाठी काय काय केलं आणि तू माझ्यासाठी त्या डुबरीशी ब्रेकअपसुद्धा करू शकत नाही, कठोर. तर पाण्यासुद्धा चिडून म्हणतो, ए पाहिले, माझं खूप प्रेम आहे डॉलीवर, मी तिच्याशी ब्रेकअप करू शकत नाही. आणि तेवढ्यात पायलला
तिच्या आईचा फोन येतो. पायल पाण्याला शांत राहायला सांगते आणि फोन उचलते आणि म्हणते, हो मम्मी, कॉलेजमध्ये आले मी. हां, कॉलेजमध्ये अभ्यासच करते. आणि तेवढ्यात पाण्यात जोरात ओरडतो, कांदा लिहिलो, बटाटा लिहिलो. पायल खूप घाबरते, त्याला गप्प बसवते आणि मम्मीला सांगते, अगं मम्मी, ते कॉलेजच्या मागच्या बाजूला भाजी मार्केट आहे ना, तेथे माझी एक वही संपली होती, मी ती घ्यायला आले होते. तेवढ्यात पाण्या एका मुलीचा आवाज काढतो, ए पायल, चल ना लवकर, शो सुरू होईल, चल लवकर पिक्चरला. आणि पायल आणखीनच घाबरते आणि म्हणते, अगं नाही मम्मी, मी पिक्चरला नाही आले. हां हां, येते घरी, लगेच येते घरी. पायल फोन कट करते आणि म्हणते, तुझ्यामुळे माझ्या मम्मीला डाऊट आला ना. तर पाण्या म्हणतो, यायलाच पाहिजे तुझ्यावर डाऊट, जा जा लवकर घरी. पायल चिडून म्हणते, कठोर, आणि रागारागाने तेथून निघून जाते. पाण्या मात्र खूप खुश होतो पायलला असा त्रास देऊन. आणि इकडे धोंडी अण्णा अवनीला सांगतात, मला आंघोळ करायची. अवनी म्हणते, नाही अण्णा, तुम्ही आंघोळ कराल, उगाच टाक्यांना त्रास होईल, थोड्या वेळाने करा आंघोळ. तर धोंडी अण्णा म्हणतात, नाही नाही, काय होत नाही, मी सगळी काळजी घेतो, आंघोळ करतो. अवनी म्हणते, अण्णा थांबा, राजा यशाला आले का मी त्यांना सांगते, ते तुम्हाला आंघोळ घालतील. धोंडी अण्णा म्हणतात, नाही नाही, त्यांना यायला खूप उशीर होईल, मला आत्ताच आंघोळ करायची. अवनी म्हणते, नाही नाही, मी काही ऐकणार नाही आहे, चला घरामध्ये. आणि अण्णा ही दारूची बाटली त्या टॉवेलमध्ये लपवून कसे बसे नाईलाजाने घरामध्ये येतात. आणि अवनी त्यांना म्हणते, चला बसा, तुम्हाला भूक लागली आहे का, काही सूप वगैरे बनवू का. अण्णा म्हणतात, नाही नाही, नाश्ता फुल झालाय ना, पोटात सगळं तसंच आहे, पोट भरलंय, काही गरज नाही आहे. अवनी म्हणते, ठीक आहे, आतमध्ये आहे, मी वाचत बसते, तुम्ही आराम करा. अण्णा म्हणतात, हो हो, कर तू कर, तू तुझा अभ्यास कर. अवनी आतमध्ये निघून जाते आणि धोंडी अण्णाला हाच प्रश्न पडतो की आता दारू कशी प्यायची. अवनीला न कळता दारू प्यायला पाहिजे आणि दारू प्यायचीच आहे असं धोंडी अण्णाचं ठरलेलं असतं. इकडे दत्ता आणि सुलवात्या हे दोघे त्यांच्या घराबाहेर असतात आणि कधी एकदा धोंडी अण्णा दारू पितो याची वाट पाहत असतात. दत्ता सांगतो, तू टेन्शन घेऊ नको सुले, पेताड येते आणि त्याला एकदा दारू दिसली की तो दारू पिणार. माझी 2 माणसं तेथे पोहोचली होती, त्यांनी त्याला दारू दिली असतात. हे दोघे खुश असतात, हसत असतात. तेवढ्यात नमी तेथे येते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकू लागते. दत्ता सुल्ला फुल कॉन्फिडन्समध्ये सांगतो, तू टेन्शन घेऊ नको, त्याच्या हातात दारू पोहोचली आहे आणि थोड्याच वेळात तो दारू पिणार. सुलवात्या विचारते, त्याच्या सुनेसमोर. तर दत्ता सांगतो, अगं एकदा का दारू हातात आली, माणसाला समोर पंचपक्वान्न दिसला ना, तर ते सुद्धा लाथाडतो आणि घटा 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 दारू पिऊन टाकतो. आणि हा तर 1 नंबरचा पेताड आहे, तू पाय दारू पितो की नाही. हे सगळं नमी ऐकते, तिला दत्ताचा प्लॅन समजतो आणि नमी लगेच धोंडी अण्णाच्या घराकडे जायला निघते. इकडे धोंडी अण्णा टॉवेलमधून ही दारूची चपटीची बाटली काढतात आणि या बाटलीकडे पाहून खूप खुश होतात. म्हणजे ही बाटली काय त्यांची प्रेमिकाच आहे असं त्यांना वाटत असतं. कधी एकदा ही दारूची बाटली मी तोंडाला लावतो आणि यातली दारू पितो असं धोंडी अण्णाला झालेलं असतं. धोंडी अण्णा पुन्हा एकदा तोच विचार करतात, दारू तर पिलीच पाहिजे. अंतर्मन सांगतं, दारूचा अपमान करू नको. धोंडी अण्णा म्हणतात, नाही नाही, दारूचा अपमान करून कसा चालणार, इतक्या वर्षांची दोस्ती आपली, आयुष्यभराची. आणि मग धोंडी अण्णा विचार करतात, गुपचूप जातो मागच्या रूममध्ये, किचनमध्ये, आणि दारू पितो. धोंडी अण्णा अवनीला काही कळून देता हळूहळू किचनमध्ये येतात. तेथे पाण्याचा ग्लास असतो. आता त्या पाण्याच्या ग्लासमध्ये दारू ओतायची आणि प्यायची असा त्यांचा प्लॅन असतो. आणि ते हंड्याजवळ येतात, ग्लास उचलतात. तेवढ्यात नमी तेथे येते आणि विचारते, मामा काय करून राहिला तू. धोंडी अण्णा घाबरून दारूची बाटली चक्क या हंड्यामध्येच टाकून देतात आणि ग्लास हातात घेतात. नमी विचारते, काय होतं हातात. धोंडी अण्णा सांगतात, ते पाण्याचा ग्लास, दुसरं काय नाही. नमी सगळीकडे काहीतरी शोधाशोध करू लागते. धोंडी अण्णा विचारतो, काय शोधतीयस, चपटी शोधतीयस का. नमी म्हणते, हा, तू चपटीचं नाव कसं घेतलं सांग बरं मला, तुला काहीतरी माहिती आहे म्हणून. तर धोंडी अण्णा म्हणतो, नाही नाही, मी नाही, उगाच मला कशाची पण आठवण करू देऊ नको. मी अवनीला प्रॉमिस केलं आहे, मी काय दारू वगैरे पिणार नाही आहे आणि त्यामुळे मला अशी आठवण करून द्यायची नाही. तेवढ्यात अवनी तेथे येते आणि विचारते, काय झालं नमिता, कशाबद्दल बोलताय तुम्ही. तर नमी सांगते, नाही काय नाही, धोंडी अण्णाची तब्येतीची चौकशी करायला आले होते मी, की तब्येत बरी आहे की नाही, कसं झालं आहे. अवनी म्हणते, हो हो कर, तब्येतीची चौकशी करायलाच पाहिजे. आणि मग
नमी ही धोंडी अण्णाला विचारते, तुझे मित्र कशासाठी आले होते ते सांग मला. धोंडी अण्णा सांगतो, माझे मित्र होय. कोण मित्र? नमी विचारते, विसरला का? धोंडी अण्णा सांगतो, हो ते होय, ते तब्येतीची विचारपूस करायला आले होते, दुसरं काय नाही. आणि चहा न पिताच गेले. त्यांच्या नशिबी ना आपल्या हातचा चहाच नव्हता. तर नमी लगेच अवनीला सांगते, अगं ते मित्र तब्येतीची चौकशी करायला नव्हते आले. ते मित्र आहे ना पिणार आहे, मी कंट्रोल करू शकत नाही. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं की मी माझ्या सुनबाईला वचन दिलंय, मी दारू पिऊ शकत नाही. आणि ते तेथून निघून गेले. नमी ही म्हणते, अरे वा अवनी, खरंच खूप छान काम केलंस तू. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मामा, आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ यू. तू सुद्धा खूप छान काम केलं. धोंडी अण्णा म्हणतो, आपण छानच काम करतो, तू टेन्शन घेऊ नको. नमी सांगते, हा सगळा त्या दत्ता मामाचा प्लॅन होता. धोंडी अण्णा म्हणतो, अरे वा, दत्ता चांगला माणूस आहे. नमी आणि अवनी विचारतात, काय? धोंडी अण्णा म्हणतो, वाईट माणूस आहे, एक नंबरचा वाईट माणूस आहे. त्याला आहे ना असं फॅनला उलटं लटकवलं पाहिजे. नमी म्हणते, आणि खालून मिरचीची धुरू द्यायला पाहिजे त्याला. धोंडी अण्णा विचारतो, कोणाला? नमी म्हणते, दत्ता मामाला. तशी ती तुला पण द्यायला पाहिजे, म्हणजे तुझी दारूची सवय सुटल. धोंडी अण्णा सांगतो, मी सुनबाईला प्रॉमिस केलंय, मी नाही पिणारे बरा होईपर्यंत तू टेन्शन घेऊ नको. नमी म्हणते, नाही मी टेन्शन घेत नाही, पण माझं तुझ्याकडे बारीक लक्ष आहे, हे लक्षात ठेव. असं म्हणून नमी वाकड्या नजरेने लक्ष ठेवत ठेवत तेथून निघून जाते. धोंडी अण्णा अवनीला म्हणतो, आता ती त्या घरातून माझ्याकडे लक्ष ठेवणार आहे का? तर अवनी म्हणते, पण सगळ्यांचं तुमच्यावर लक्ष आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला भूक लागली का? धोंडी अण्णा म्हणतो, हा लागली थोडी भूक. अवनी म्हणते, ठीक आहे, आता धनेश आणि धनपाल सुद्धा येतील, मी जेवण गरम करते. अवनी किचनमध्ये जेवण गरम करत असते आणि धोंडी अण्णा पुन्हा एकदा त्यांच्या जागी येऊन बसतात. आता तर धोंडी अण्णाने चक्क ही दारूची बाटली बाहेर काढून ठेवलेली असते आणि तेथे पाण्याचा ग्लाससुद्धा असतो. आणि त्यांचा हात त्यांच्या ताब्यातच राहत नाही. त्यांचा हात शिवशिवत असतो ही दारूची बाटली घेण्यासाठी. एक हात पुढे जातो, धोंडी अण्णा दुसऱ्या हाताने त्याला थांबवतात. एक मन म्हणतं घे, दुसरं मन म्हणतं नको घेऊ. एक मन म्हणतं दारूशी दुश्मनी नाही, दुसरं मन म्हणतं सुनबाईला प्रॉमिस केलंय. धोंडी अण्णाची स्वतःशीच कुस्ती सुरू असते. एक हात पुढे जातो, दुसरा हात त्याला मागे ओढतो. एक मन म्हणतं पी, दुसरं मन म्हणतं नको पिऊ. आणि त्याच वेळेस अवनी ही जेवणाचं ताट घेऊन येते. धोंडी अण्णा ही दारूची बाटली अंथरुणाखाली लपून ठेवतात. अवनी विचारते, काय झालं अण्णा? धोंडी अण्णा म्हणतात, नाही काही नाही, भूक लागली ना त्यामुळे पोट दाबत होतो. अवनी हे जेवणाचं ताट बाजूला ठेवते, अण्णांसमोर खुर्ची आणते आणि या खुर्चीवर जेवणाचं ताट ठेवते. आणि धोंडी अण्णाला म्हणते, तुमसाठी पाणी आणू का? धोंडी अण्णा म्हणतात, नाही नाही, मी नीट घेतो. अवनी विचारते, काय? पाणी तर लागेल ना जेवणानंतर? अण्णा म्हणतात, हा हा, घेऊन ये घेऊन ये. आणि तेवढ्यात अवनी ही मागे येऊन पाहते आणि धोंडी अण्णाला विचारते, अण्णा ही बाटली येथे कुठून आली? धोंडी अण्णाच्या मागे एक पाण्याची बाटली ठेवलेली असते आणि धोंडी अण्णाला असं वाटतं की अवनी त्यांच्या दारूच्या बाटलीबद्दल विचारते. धोंडी अण्णाला समजतं खेळ संपलाय. धोंडी अण्णा खूप घाबरतात आणि विचारतात, तुला कशी दिसली बाटली? तर अवनी सांगते, अण्णा तुमच्या मागे बाटली आहे, मला दिसतीये, माहिती आहे. धोंडी अण्णाला विचार पडतो, माझ्या पाठीशी असलेली बाटली सुनबाईला कशी काय दिसून राहिली? आणि धोंडी अण्णा ही बाटली देणार. एकदम दुःखी होऊन अवनी म्हणते, अण्णा तिकडे काय पाहताय, इकडे बाटली तुमच्या मागे टेबलवर. तेव्हा अण्णाला तर दत्ता आणि सुलवात्या बाहेरच उभे असतात. नमी घरात जाणार तेवढ्यात दत्ता हा नमीला पाहतो आणि म्हणतो, ए नमे, ये इकडं. भेटलीस का तुझ्या लाडक्या ढोंडी अण्णा मामाला? काय मग प्यायला बसला की नाही तो? तर नमी ही काहीच उत्तर देत नाही. दत्ता म्हणतो, अगं एक नंबरचा पेताड येतो, तो काय दारू कधी सोडणार आहे का? काय थोड्या वेळात कशी दारू पितो तो, त्याची सगळी व्यवस्था करून आलोय मी. नमी खूप चिडते आणि म्हणते, एक नंबरचा कठोर आहेस तू, लाज नाही वाटत का तुला असं करायला? दत्ता म्हणतो, मी काय केलंय? मी त्याला फक्त दारूची बाटली पोहोचवली. आता दारू पिणं न पिणं त्याच्या हातात आहे. तो दारू पितो, यात मला कसा काय दोष देऊ शकते तू? आणि तू उगाचच मला काय बोलायचं नाही. तर सुलवात्या म्हणते, हो, आता थोड्याच वेळात तो दारू पिणार. हे दोघे हसू लागतात आणि दत्ता म्हणतो, आता थोड्याच वेळात तो दारू पिणार आणि मग त्याची सून घर सोडून जाणार आणि आपल्याला त्याचं घर मिळणार. हे दोघे जोरजोरात हसत असतात. नमी चिडून म्हणते, असुरी असुरी आनंद आहे हा. तर हे दोघे म्हणतात, जसा आहे तसा आहे, जा जा तू आतमध्ये. नमी चिडून आतमध्ये निघून जाते
आणि हे दोघे भाऊ बहीण कधी एकदा धोंडियांना दारू पिऊन बाहेर येतो आणि दारूच्या गुत्त्यावर जातो याचीच वाट पाहत असतात. इकडे अवनी ही पाणी भरायला गेली असते, तोपर्यंत धोंड्यांना ही चपटी पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून देतात आणि विचार करतात की अवनीला काय कळणार आहे की यामध्ये पाणी आहे की चपटी आहे. आणि तेवढ्यात अवनी पाण्याची बाटली घेऊन येते आणि टेबलवर मागे ठेवून देते आणि म्हणते, अण्णा करा जेवण. धोंडियांना म्हणतो, हो हो करते. आणि धोंडियांना म्हणतात, तुम्ही ना खूप छान केलं ते. धोंडियांनाला असं वाटतं की अवनीला कळलंय मी या ग्लासमध्ये चपटी ओतली आहे. धोंडियांना म्हणतात, सॉरी सुनबाई, मी असं नव्हतं करायला पाहिजे. तर अवनी म्हणते, नाही अण्णा, तुम्ही खरंच खूप छान केलं, मला खूप छान वाटलं. धोंडियांनाला काही कळतच नाही. आणि अवनी म्हणते, अण्णा, एका बाईच्या मनाला खूप छान वाटतं जेव्हा घरातील वडीलधारे तिचं ऐकत असतात. म्हणजे मला कधी असा अनुभवच नव्हता ना. अवनी इमोशनल होते. धोंडी अण्णा शेजारी बसते आणि धोंडी अण्णांना सांगते, मला नेहमी असं वाटायचं की माझे बाबा हे माझ्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभे राहतील. परंतु आयुष्यात पहिल्यांदा मी एक निर्णय घेतला आणि माझ्या बाबांनी माझी साथ सोडली. या निर्णयात त्यांनी मला मदत नाही केली, माझी साथ नाही दिली. आणि या घरामध्ये तुम्ही माझा प्रत्येक शब्द ऐकता. म्हणजे इतक्या वर्षांपासून तुम्हाला दारू पिण्याची सवय आहे आणि मी तुम्हाला म्हटले की अण्णा काही दिवस दारू पिऊ नका आणि तुम्ही ही सवय लगेच सोडून दिली. धोंड्यांना स्वतःच्या मुलीवर तर सगळेच प्रेम करतात, पण दुसऱ्यांच्या मुलीवर प्रेम करणारा बाप हा या जगात नसतो. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात अण्णा, खूप ग्रेट आहात. तुम्हाला माहिती आहे का, मला हे घर का आवडतं? कारण येथे माझ्या प्रत्येक शब्दाला खूप किंमत आहे. म्हणजे माझा प्रत्येक शब्द तुम्ही झेलतात, माझी प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करतात. खरंच तुम्ही सगळी खूप चांगली माणसं आहात. आणि हे ऐकून धोंडी अण्णाच्या डोळ्यात पाणी येतं. अवनी म्हणते, अण्णा जेव्हा तुम्ही आलेच मी, असं म्हणून अवनी डोळ्यात पाणी घेऊन तशीच निघून जाते. धोंडी अण्णाला खूप अपराध्यासारखं वाटत असतं की या पोरीचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि मीच तिचा विश्वासघात करत होतो. मी तिला फसवत होतो, लपून दारू पित होतो. धोंडी अण्णा हा दारूचा चपटीचा ग्लास पाहतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं की आपण खरंच खूप मोठी चूक करत होतो. आणि इकडे दत्ता आणि सुलवात्या वाट पाहत बसलेले असतात की कधी एकदा धोंड्या हा दारू पीत पीत धिंगाणा करत करत बाहेर येतोय. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा दारूचा हा ग्लास आणि दारूची ही बाटली घेऊन घराबाहेर येतो. धोंडी अण्णाला खूप अपराध्यासारखं वाटत असतं आणि धोंडी अण्णा बाहेर आलाय हे पाहून नमीसुद्धा बाहेर येते. आणि दत्ता आणि सुलवात्या हसत असतात. दत्ता म्हणतो, आता पहा हा बेवडा कसा दारू प्यायला सुरुवात करतो आणि त्याची सून घर सोडून पळून जाती, दारूच्या गुत्त्यावर दिसल. आणि हे दोघे धोंडी अण्णाकडेच पाहत असतात. धोंडी अण्णाला खूप त्रास होत असतो. आपण सुनबाईला फसवलंय हे धोंडी अण्णाला सहनच होत नाही. आणि धोंडी अण्णा सगळ्यात आधी त्या ग्लासमध्ये जी दारू असते ती दारू फेकून देतो. त्यामुळे या दोघांना मोठा धक्काच बसतो. सुलवात्या विचारते, काय फेकलं त्याने? तर दत्ता सांगतो, अगं पाणी फेकलं असेल. दारू कशाची फेकतोय तो? दारू सगळ्यात जीव आहे त्याचा. धोंडी अण्णा दारूची बाटलीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करतो, पण हे झाकण काय उघडत नाही. आणि मग मनातली सगळी शक्ती एकवटून धोंडी अण्णा ही दारूची बाटलीसुद्धा फेकून देतो आणि ती दगडावर आपटून फुटते. त्यामुळे दत्ता आणि सुलवात्याला मोठा धक्काच बसतो. नमी खूप खुश होते. धोंडी अण्णा आपल्या त्या बाजेवर येऊन बसतात आणि जोरात ओरडतात. आणि त्यांचा हा आक्रोश ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अवनी घाबरून बाहेर धावत पळत येते आणि विचारते, काय झालं अण्णा? दुखतंय का तुमचं? त्रास होतोय का तुम्हाला? आणि धोंडी अण्णा चक्क अवनीसमोर हात जोडून तिची माफी मागतात. सुनबाई माफ कर, खूप मोठी चूक झाली माझी. मी तुम्हाला फसवत होतो. अवनीला काही कळतच नाही अण्णा काय बोलताय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एक नंबर होता. धोंडी अण्णा आणि अवनीचं हे नातं आणि आपल्या सुनेला दिलेलं वचन पाळण्यासाठी धोंडी अण्णा जे काही करताय ना ते खरंच खूप भारी आहे. आजचा एपिसोड एक नंबर होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
की अवनी रडत असेल आणि तिला रडताना पाहून धोंडियांना खूप चिडतील, राजावरच ओरडतील, तू काय केलं सांग, का रडते माझी सून? तेव्हा अवनी सांगेल, अण्णा राजाने काही नाही केलंय, मी रडतीये कारण आज रक्षाबंधन आहे आणि मला माझ्या महेश दादाची आठवण आली. हे ऐकून धोंडियांना सुद्धा इमोशनल होतील आणि म्हणतील, चल सुनबाई माझ्याबरोबर, आत्ताच्या आत्ता चल, तेथे जाऊन आपण रक्षाबंधन साजरं करूया. आणि मग संपूर्ण दांगट कुटुंब एका नवीन लुकमध्ये चक्क देशमानेंच्या घरी पोहोचणार. आता देशमाने त्यांचं स्वागत कसं करतील हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.